मोठी बातमी। विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सगळ्याच पक्षांनी कंबर कसले आहे, पण निवडणूक आयोगाने अद्याप तरी निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीयेत। दिवाळीनंतर राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगल्यावर पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला। यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या टप्प्यात होईल असे संकेत दिले। 12 नोव्हेंबरच्या आसपास राज्यात विधानसभा निवडणूक होईल असे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले। तर आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप येत्या 8 ते 10 दिवसात पूर्ण होणार असल्याचं देखील शिंदेंनी म्हटले। मेरिट आणि स्ट्राइक रेट हा जागा वाटपातील महत्त्वाचा मुद्दा असणार आहे असं देखील त्यांनी म्हटलं आणि महायुती सरकारने राज्यात विकास आणि कल्याणकारी योजनांवर भर दिला असून योजनांना नागरिकांची पसंती मिळत असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले। पक्षकारांची बाजू मांडण्यासाठी वकीलच उपलब्ध न झाल्याने खटल्यांना विलंब होत असल्याचं ज्युडिशियल डेटा ग्रीडच्या आकडेवारीतून समोर आले। 38 लाख गुन्ह्यातील आरोपी फरार असून 4.5 कोटी खटले प्रलंबित आहेत। पवित्र पोर्टल मार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे। या टप्प्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक तथा शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। याविषयीचं पत्र 13 सप्टेंबर रोजी देण्यात आले। 2 वर्षांच्या विलंबानंतर पार पडत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे। या निवडणुकीसाठी 22 सप्टेंबरला मतदान होणार आहे। 38 मतदान केंद्रांवर आणि 64 बूथवर मतदान होणार असून 10 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात आहेत। यूपीआयमध्ये लवकरच एक मोठा बदल होणार आहे। सरकारने एक परिपत्रकातून याबद्दलची माहिती दिली आहे। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने देशातील लाखो करदात्यांना यूपीआय व्यवहारातील नव्या बदलाचा फायदा होणार आहे। अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखोंच्या संख्येने मुंबईकर रस्त्यावर येतात। रस्त्यावर जमा होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कंबर कसत 23,500 पोलिसांचा फौजफाटा सज्ज आहे। भिवंडीतील बाल सुधारगृह ठाणे पालघर जिल्ह्यांसाठी एकच आहे आणि इथे स्वतंत्र बाल सुधारगृह असायला हवं अशी मागणी करण्यात येते। अधीक्षकांसह 14 पदे असली तरी सध्या 10 जण कार्यरत आहेत, त्यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामाचा ताण वाढतोय। सांताक्रूज चेंबूर लिंक रोड प्रकल्पाच्या अखेरच्या टप्प्यातील वाकोला नाला इथे उभारण्यात येणाऱ्या केबल स्टील डेकच्या उभारणीचं काम लवकरच सुरू केलं जाणार आहे। त्यासाठी केबल स्टेड पुलाच्या उभारणीच्या अंतिम टप्प्यातील कामांची पूर्वतयारी MMRDAने केली। भारतीय रेल्वे बोर्डाने सर्व महाव्यवस्थापकांना त्यांच्या विभागांमध्ये स्वतंत्र गतिशक्ती युनिट स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत। या निर्णयामुळे गतिशक्ती अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती मिळणार आहे। बी फार्मसीच्या प्रवेशाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे। विविध राज्यांच्या प्रवेश नियामक प्राधिकरणांनी केलेल्या मागणीला फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस महिला शाखेच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबद्दल अश्लील आणि अवमानकारक मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। महिलेच्या प्रतिष्ठेचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली आहे।